सर्वांना नमस्कार. तुम्ही सर्वजण कसे आहात? तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण आलेलो आहोत ओझरला. तर तुम्ही म्हणशाल आता ओझरला काय? तर वैशूच्या लग्नाचा आपल्याला बस्ता करायचा आहे. तर आम्ही सर्वजण सोबतच बस्त्यासाठी आज आलेलो आहोत. तर सर्वांचं चाललं होतं का आपल्याला सर्व फॅमिलीला सर्वजणांना कपडे घ्यायचे आहे. तर सर्व आपण एकाच ठिकाणी घेऊन टाकूया. तर ओझरला हे अंबिका म्हणून खूप छान असे कपड्यांचे दुकान आहे. तर आम्ही सर्वजण तिथेच आलेलो होतो. तर आम्ही बहिणी वगैरे सर्वजण एकत्रच तिथे आलेलो होतो. तर आपल्याला सर्वांचेच कपडे तिथे घ्यायचे होते. तर आपण सर्वप्रथम वैशूपासून सुरुवात करणार होतो. तो सर्वप्रथम आपण वैशूच्या घागऱ्यांपासून सुरुवात केली. तर सर्वजण आम्ही तिथे सोबत सर्वजण बसलो व त्यांनी आम्हाला एक एक घागरा दाखवण्यास सुरुवात केली. तर सर्वजण म्हणे वैशूच्या पसंती, वैशू जसा घागरा चॉईस करेल आपण तो घेऊन टाकूया. तर सर्वजण आम्ही तिथे बसलो व त्यांनी आम्हाला घागरा दाखवण्यास सुरुवात केली. तर तुम्ही पाठीमागे बघू शकतात खूप अशा वेगवेगळ्या व्हरायटीचे तिथे घागरे लावलेले होते. खूप छान छान असे तिथे घागरे होते. तर आम्ही सर्वजण असे बसलेलो होतो. त्यानंतर त्यांनी घागरे दाखवले. तर त्यानंतर त्यांनी आम्हाला 3-4 प्रकारचे असे वेगवेगळ्या डिझाईनचे घागरे त्यांनी दाखवले. असे नेटमध्ये, वेल्वेटमध्ये खूप छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी घागरे आम्हाला दाखवले. तर त्यामध्ये वैशूला म्हटलं तुला जो चॉईस होईल तो तू घे. तर तुम्हाला कसे वाटत आहे घागरे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर वैशूला त्यांनी 1-2 घागरे ट्राय करण्यासाठी बोलवले. तर तिला म्हटलं तू एकदा घालून बघ म्हणजे तुला कोणता छान वाटेल तो घे. तर तिने 3-4 घागरे असे चॉईस केले. तर आता बघूया त्याच्यामध्ये ती कोणता चॉईस करते. लग्नामध्ये आपल्याला समजेल का तिने नेमका कोणता घागरा घेतलेला आहे.
उलेली जण आता किती नाही ते 4 8 10 जण आहे कोणाला जास्त मत कोणाला करतो सांगा तर इकडे 4-5 घागऱ्यांमधून वैशूने एक चॉईस केला. आता आपण घेणार आहोत देवीसाठी नऊवार. तर इथे नऊवार चॉईस करीत आहोत. नऊवार घेतल्यानंतर आपल्याला सर्व आपल्या फॅमिलींना साड्या, नऊवार, लुगडे हे सर्व घ्यायचे होते. तर तिथून आम्ही सुरुवात केली पुढचे कपडे घेण्यासाठी. त्यानंतर अजून वैशूचे कपडे बाकी होते हळदीसाठी, मेहंदीसाठी, तेही आपण पुढे घेणार आहोत. त्यानंतर आपण वैशूसाठी घेणार आहोत सप्तपदीसाठी साडी किंवा नऊवार. आता बघूया ती यामधून काय चॉईस करते. तिला जे छान वाटेल ती घेईल. तिला 3-4 पॅटर्नमध्ये त्यांनी दाखवले. आता बघूया वैशूला जे आवडेल ती घेणार आहेत. म्हणजे ती साधी धुते नाही लांबी घालायची ना वाईन मधली वाईन नको म्हणतात वाईन आता लेंगाचं कलर चारच पीस आहे पाहिलं लावून पाहिल्याशिवाय कळणार अंगावला एक काम करा एक दोन कलर आहे ना अंगावर टाकून पाहिजे तुला छान वाटत हा पण टाक तो पण टाक म्हणजे कलर पण छान वाटत फ्रेश कलर हा पण छान आहे आणि नंतर आहे ना तुम्हाला सावर म्हणून पण वापरता येईल. ही 10 वार आहे ना पूर्ण धावर हिला साडी नेसायची म्हटलं नंतर साडी नेसायला वैशू काय इकडे समोर वाटलं ग्रीन टाकायचा मला हा पण आवडला बरं सप्तपदीला ही छान वाटते एक नंबर कलर कलर लवकर एक साईड ही टाक वैशू हा पण टाक वापरून टाका अंगावर आवरा मग कमीत कमी फाय साडी तरी हिरवी म्हणा आरीवर कोली का ग फाय साडी तरी हिरवी इथून गेलं ना काय करू असं जम करा पिनअप करा
कामावाले कामावाले बाजूला छान दिसते. एकदा खाऊस नंतर तिला म्हटलं कोण घेऊन द्या ना कोणीच नाही. वर नाही ना माहित आहे ते पण दुसऱ्या हातावर इकडे सप्तपदीसाठी साडी चॉईस करून झालेली होती. आता आपण बघणार आहोत हळदीसाठी ड्रेस. तर त्यामध्ये 3-4 पॅटर्न त्याने दाखवले. आता बघू वैशू कोणता घेते. त्यानंतर आपण मेहंदीसाठी 2-3 ड्रेस तिला ट्राय करायला लावले. आता बघू तिला जो शोभेल तो आपण ड्रेस घेणार आहोत. वैशूचा आता झाल्यानंतर आपण साड्यांकडे वळणार आहोत. तर आपल्याला आता सर्व फॅमिलींसाठी साड्या घ्यायच्या होत्या. तर खूप छान छान अशा तिथे साड्या होत्या आणि कापडही खूप छान असे होते साड्यांचे. तर आता बघूया साड्या वगैरे आपल्याला कशा घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहा. बुट्ट्या बिट्ट्या अशा मोठ्या मोठ्या दाखवा त्याच्यावर म्हणजे चांगलं वाटलं पाहिलं असं जगपक जग मग जगा मगा मला बघा. अगं बाई अजून पाहतो आम्ही प्राइस नाही विचारतो पाहतोय. ही साडी पाय 400 रुपये. कपडा पाहिजे 470. हे असे पॅटर्न दाखव हिच्यामध्ये. कपडा एकच आहे. मी तुम्हाला काय म्हणतो कपडा एकच आहे. ब्लाऊज पीस बॉक्स वाढून जातं ना. नाही बरं काय तुम्हाला कळत नाही होते. हे बॉक्स आहे ना बॉक्स काही हे बॉक्सचा खर्चा ब्लाऊजचा खर्चा वाढून जातो ना. दोघी पुढे एड करून आणि याची तिला बॉक्स वगैरे काहीच नाही ना. असं मस्त आपण कपडा वापरायचा. नको तो कलर मोरू द्या. नाही मोराचा कलर झाला आत्याला बाईला दाखव ना रे पुढे गेली आता त्यानं हळदी छान नको बाईला त्याची काय रेंज आहे ना काय प्राइस देऊ 755 कलर दुसरा दे मला हाच आवडला. भेटला का आजीसाठी खण आजीसाठी लय आनंद झालायचा. एक नाही दोन हा एक ती. माझी आजी तब्येतशीर आहे. एक सोडून 2 आणि वर्क मध्येच पाहिजे आम्हाला. कितीची द्या दीपावली द्यावं लाटवणीची असेल थोडेफार पैसे मागते आवडत तुम्हाला 2 साड्या घ्यायच्या. बस्ता झाल्यानंतर आम्ही सर्वजण जेवणासाठी बाहेर आलो. कारण की संध्याकाळचे 10 वाजलेले होते. सर्वांना खूप भूक लागलेली होती आणि आमच्या सासूबाई त्याही आलेल्या होत्या. त्यांना सध्या नवरात्र चालू होती. त्याचा उपास होता. तर आम्ही त्यांना मठ्ठा आणि गुळ आणि शेंगदाणे हे ऑर्डर दिली. कारण की हॉटेलमध्ये उपासाचे काही पदार्थ नव्हते.
तर आमचे जेवण झाल्यानंतर आम्ही तिघी चौघीजण इकडे येऊन बसलो. तर बाकीच्यांची जेवणं चालले होते, तर आम्ही इकडे गप्पा मारण्यासाठी बसलो. आम्ही घरी निघालो तरी आमच्या काही गप्पा संपेना. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओस लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सर्वांचे धन्यवाद. बाय.